तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपण 7 लेक्चर हे सी प्रोग्राम हिरो घेतलेले. आज आहे 8वं लेक्चर आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे काही जे क्वेश्चन उरलेले होते, जसं लीप इयर चेकर झालं, एज हे इलिजिबल आहे का नाही, हे सर्व काय करायचं आपल्याला इफ एल्सच्या बेसिसवर 2 क्वेश्चन घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपला पुढचा पार्ट आहे इफ एल्सिफ आणि इफ काय असतं हे आपल्याला व्यवस्थितपणे स्टडी करायचं. तर एक एक करून काय करू आता आपण शिकायला सुरुवात करू. आणि सगळ्यात पहिलं मी तुम्हाला कंट्रोल फ्लो स्टेटमेंट काय असतं हे सर्व गोष्टी शिकवलेल्या आहे की मेन फंक्शनमध्ये खूप काय होतं, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन, स्टेटमेंटचं लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं. पण आता मला काय करायचं आहे, त्या एक्झिक्युशनला कंडिशनच्या बेसिसवर प्रिंट करायचं, म्हणजे कंडिशनच्या बेसिसवर काम करायचं आहे. तर तिथं काय कन्सेप्ट येते आपली कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. त्याच्यामध्ये राहतं इफ एल्स, इफ एल्स, इफ एल्स, अजून आपले बरेचसे राहतात जसं की स्विच केस पण वगैरे. हे सर्व आपलं काय येतं कंट्रोल फ्लो स्टेटमेंटमध्येच येतं. आलं इफ स्टेटमेंट पण काय कंट्रोल फ्लो स्टेटमेंटमध्येच येतं. आलं आता याच्यामधलं आपला ऑलमोस्ट हा पार्ट चालू झालेला आहे. हा पार्ट किंवा इफ एल्समध्ये ब्लॉक हे पण घेऊन वाटलं असतं. इफ एल्समध्येच परत दुसरा इफ एल्स ब्लॉक, हे आपण पुढे जसे जसे प्रॉब्लेम येतील तसंच येऊन लागेल. हा मेन आहे, हा मेन घेऊन घेऊ. बाकीचे हे जे आहे ना, हे पुढे आपण जसं जसं शिकत जाऊ तसं हे यूजच होणार आहे इफ एल्सवाले. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. मेन आपलं काय हे 3च मेन असतं आणि स्विच स्टेटमेंट पण मेन असतं. एक एक करून आपण डिस्कस करू. मेन जे आज मी तुम्हाला शिकवणार आहे, पहिला प्रोग्राम कोणता आहे आपला? पहिला प्रोग्राम आहे चेक वोटिंग इलिजिबिलिटी. काय चेक करायचं? वोटिंगची इलिजिबिलिटी आहे का नाही हे मला काय करायचं, चेक करायचं. तर मला सांगा वोट कोण देऊ शकतं? आपण जे वोटिंग करतो त्याच्यामध्ये वोट कोण देऊ शकतं? जसं एज काय ग्रेटर दॅन 18 आहे तरच तो काय इलिजिबल आहे. कशासाठी? वोटिंगसाठी. वोटिंगसाठी काय इलिजिबल आहे. अदरवाईज तो काय, अदरवाईज जसं एज जर काय असेल लेस दॅन 18 असेल, 18 वर्षापेक्षा कमी वय असेल तर काय नॉट इलिजिबल. काय नॉट इलिजिबल. त्याचा प्रोग्राम कसा होईल? आपण डायरेक्टली प्रोग्रामवर जाऊ. आता प्रोग्राम जर बघितला तुम्ही तर सगळ्यात आधी काय कोड ब्लॉक्स ओपन करायचं आपल्याला. कोड ब्लॉक्स ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले काय करावं लागतं, एक फाईल आपल्याला काय करायचं आहे, फाईल आपल्याला क्रिएट करावं लागते. त्याचं फाईलचं नाव काय असेल? नाव आता काय नाव असेल? नाव तुम्ही काही देऊ शकता, जसं की ओट डॉट काय केलं मी सी नाव देऊन दिलं. इथं काय करायचं, एमटी फाईलला जायचं. एमटी फाईलला गेल्यानंतर इथं काय करायचं, कंट्रोल एस, पहिल्यांदा फाईल काय करायची, सेव्ह करून घ्यायची. याच्यात नाव काय द्यायचं, ओट डॉट सी नाव द्यायचं. दिलं ओट डॉट सी नाव दिल्यानंतर आता काय कराल मी, सगळ्यात पहिलं आपल्याला काय करावं लागतं, वाईड मेन, म्हणजे मेनपासून काय होतं प्रोग्राम स्टार्ट होतो. स्टार्ट झाल्यानंतर आता मला काय घ्यायचं आहे, युजरकडून एक एज घ्यायचं आहे. ते एज स्टोअर करण्यासाठी काय आपलं एज नावाचं मी एक व्हेरिएबल क्रिएट केलं आहे. त्यानंतर आता मला काय करायचं, युजरला एक मेसेज द्यायचा आहे. काय मेसेज द्यायचा आहे? प्रिंट एफ एंटर एज. काय मेसेज द्यायचं? प्रिंट एफ एंटर एज. एज टाकलं म्हणजे युजरला बघा ना, तुम्हाला आपल्याला आउटपुट स्क्रीनवर काय दाखवायचं आहे, एंटर आहे एज असा मेसेज दाखवायचा आहे. एज एंटर केल्यानंतर आता मला काय करायचं आहे, त्याला रीड करून स्पेसिफिक व्हेरिएबलच्या ॲड्रेसवर जाऊन काय करायचं, स्टोअर करायचं. ते व्हेरिएबल कोणतं दिलं आपण, एज नावाचं व्हेरिएबल दिलं. इथं काय कराल मी, फक्त स्कॅन एफ काय करतो, %d आणि आता मला इंटीजर आहे म्हणून मी %d घेतलं बघा. का? कारण वरती इंटीजर एज आहे म्हणून इथं काय घेतलं मी %d. आणि मला काय करायचं, ॲड्रेस ऑफ एज, एजचा जो ॲड्रेस असेल तिथे जाऊन काय करा, स्टोअर करा. केलं. आता एंटर एज टाकलं, एज जाऊन स्टोअर झालं. आता त्याच्यानंतर मला काय करायचं, मला स्टोअर इथं लिहायचं इफ एज काय माझं ग्रेटर दॅन इक्वल टू 18 असेल तरच काय इलिजिबल आहे, तरच काय इलिजिबल आहे. इथं काय करेल मी, इथं लिहून देईल आपलं की प्रिंट एफ. मला इथं जे आउटपुट स्क्रीन दाखवायचं ते काय करेल, प्रिंट एफ डबल कोट्समध्ये लिहिल. तर इथं काय होईल, प्रिंट एफ. इथं लिहिल मी इलिजिबल फॉर ओट्स, ई फॉर ओट्स मी लिहितो. झालं की इलिजिबल आहे ओटसाठी. अदरवाईज मला सांगा इलिजिबल नाही, अदरवाईज आपण काय लिहितो, एल्स ब्लॉकमध्ये काय लिहितो, जी कंडिशन जर ट्रू नाही झाली तर जो रिझल्ट आपल्याला डिस्प्ले करायचा तो कुठं लिहितो, एल्स ब्लॉकमध्ये लिहितो. इथं काय करेल मी, प्रिंट एफ नॉट इलिजिबल फॉर वोट. काय केलं, नॉट इलिजिबल फॉर वोट असा मेसेज मी देऊन दिला. आलं ना. आणि इथं मेन ब्लॉकला काय करेल मी, क्लोज इथे करून दे. झालं. हा पूर्ण प्रोग्राम आपला झाला. या प्रोग्रामला काय करायचं, फक्त F9 दाबून कंपाईल करायचं. कंपाईल आणि रन झाला आपला. एंटर रेंज काय टाकलं मी, एंटर एज काय टाकलं मी, 18 टाकलं. तर 18 टाकलं तर काय इलिजिबल फॉर वोट. ई म्हणजे काय, इलिजिबल फॉर वोट. आता मला काय करायचं की मला समजा असं करायचं आहे, F9 दाबतो मी आणि मला काय करायचं, एंटर एजच्या ठिकाणी आता मी काय करतो, 17 टाकतो. तर 17 काय इथं मेसेज काय, नॉट इलिजिबल फॉर वोट. काय मेसेज आला की वोटसाठी आपण इलिजिबल नाही असा मेसेज आला. का? कारण 18 वर्षापेक्षा काय कमी आहे. म्हणजे इफचा ब्लॉक कंडिशन काय झाली, फॉल्स झाली म्हणजे कोणता ब्लॉक एक्झिक्यूट झाला, आपला एल्सवाला ब्लॉक एक्झिक्यूट झाला. समजला हा प्रोग्राम, इझी ना, काही टेन्शन नाही. कारण तुम्ही इवन वाढचा केला आहे, त्याच्या आधी खूप क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण आणि हा एक अजून इफ एल्सच्या बेसिसवर क्वेश्चन आपला झालेला आहे. आता नेक्स्ट जो आपल्याला बघायचा आहे, नेक्स्ट क्वेश्चन तो जरा इम्पॉर्टंट आहे. आणि असं समजा की ज्यावेळी तुम्हाला आधी पुढे जाऊन स्टडी करायचं आहे, ज्यावेळी तुम्हाला DSA वगैरे स्टडी करायचं, त्याच्यामध्ये काय तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन काय करायचं, कोडिंग कॉन्टेस्ट द्यायचं आहे, म्हणजे कोडिंग क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर त्याच्यामधलाच एक क्वेश्चन मी आज आणलेला आहे ज्याच्याशी तुम्ही बेसिक रिलेट करू शकता. GFGवरचा आहे हा. क्वेश्चनला मी आपल्या वेनी करेल, तुम्ही आतापर्यंत फंक्शन नाही शिकलेले, तिथे त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला कसं काय करायचं ते पण सांगणार आहे मी. आणि इथं काय करायचं, आता
आता काय करा म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर कसं सॉल्व्ह करायचं ना आपण काय करू ते जसं जसं आपलं DSA वगैरेचा कोर्स आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला अकाउंट क्रिएट करण्यापासून काय करायचं सर्व गोष्टी सांगाल. आता तुम्ही काय करायचं फक्त मी ज्या वेने करतोय ना इथं ज्या वेने आपल्याला खरं ॲक्च्युअल लॉजिक इम्प्लिमेंट करायचं VS कोड किंवा कोड ब्लॉक्समध्ये करतोय ना तिथे त्याच वेने करू आपण. मग नंतर काय करू आपला जेव्हा DSA वगैरे स्टार्ट होईल तुम्हाला मी त्या कोडिंग प्लॅटफॉर्मवर जाऊन काय सांगाल कसं सोल्युशन लिहायचं या सर्व गोष्टी सांगणार. तो क्वेश्चन काय आहे आपला क्वेश्चन आहे चेक इफ गिवन इयर इज लीप इयर. काय क्वेश्चन आहे आपला की आपल्याला हे चेक करायचं की तुम्ही जे इयर टाकताय किंवा जे पण इयर आहे याच्यामध्ये लीप इयर कोणतं हे तुम्ही सांगा. मग काय करायचं याच्यामध्ये हा क्वेश्चन तुम्ही जाऊन गुगलला जाऊन सर्च करू शकता डायरेक्टली येऊन पण लागेल की इनपुट जर तुमचं एन आहे आणि आउटपुट काय ट्रू कारण 4 सांगा डिव्हिजिबल बाय 100 आहे का 4 नाही नॉट डिव्हिजिबल बाय 100 इज डिव्हिजिबल बाय 4 4 ने डिवाइड होऊ शकतो तो म्हणून हे काय लीप इयर आहे. इथं पण दिलेलं पण त्यांनी इयर इज अ लीप इयर इफ एनी वन ऑफ द फॉलोइंग कंडिशन सॅटिस्फाईड. कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे द इयर इज मल्टिपल ऑफ 400. मला सांगा मल्टिपल ऑफ 400 म्हणजे ते इयरला जर मॉड 400 केलं मी तर मला सांगा त्याचे रिमाइंडर जर 00 आला म्हणजे हा काय मल्टिपल ऑफ 4च आहे ना. काय केलं मी इथं बघा नीट बघा आता मी काय केलं इथे काय केलं इयर मॉड 400 केलं आणि तो मॉड 400 केल्यानंतर 0 येईल कारण आपण बघितलं होतं बघा इवन नंबरमध्ये तो नंबर जर 2 ने डिवाइड झाला म्हणजे 2च्या काय होतं मल्टिपल होतं. तसंच हे इयर जर 400च्या मल्टिपल असेल म्हणजे काय झालं की तो इयर काय लीप इयर आहे आपल्याला असं समजलं. पण आता मला काय करायचं हे एक झाली एक कंडिशन नंबर 1 आणि दुसरी कंडिशन त्यांनी काय दिली द इयर इज मल्टिपल ऑफ 4 अँड नॉट मल्टिपल ऑफ 100. म्हणजे की असं इयर जे काय की ज्याला मी मॉड 100 केल्यानंतर कारण मल्टिपल ऑफ काय तो मल्टिपल ऑफ 100 हा नाही पाहिजे म्हणजे नॉट इक्वल टू काय पाहिजे 0 पाहिजे. आणि त्याच्यासोबत अजून एक कंडिशन काय त्यासोबतच अँड आलं इथं बघा अँड म्हणजे काय इथं अँड ऑपरेटर आपल्याला यूज करावं लागेल. ते इयर मॉड 4 केल्यानंतर इक्वल टू काय पाहिजे 0 पाहिजे कारण तो काय 4च्या मल्टिपल पाहिजे पण काय 100च्या मल्टिपल नको अशा इयरला काय म्हणतो लीप इयर. या दोघींपैकी एक पण कंडिशन काय झाली ट्रू झाली तर काय होईल आपला आन्सर इथे येऊन लागेल. कसं कोड येतो तसं मी काय करतो तुम्हाला एकदा ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करून दाखवतो आणि परत एकदा ड्राय रन करतो. तर काय करायचं सगळ्यात पहिले ह्या गोष्टी मी काढून टाकतो. आता मला हे चेक करायचं की जे पण इयर टाकतोय आपण लीप इयर माहिती नाही तुम्हाला एक दिवस काय असतो त्या इयरमध्ये जास्त असतो. असे कोणते इयर आहे ते 2020 झालं हे अजून आपण चेक करू ह्या प्रोग्रामद्वारे चेक करू की कोणतं इयर हे लीप इयर आहे की नाही. इथं काय करतो मी प्रिंटेफ काय करायचं प्रिंटेफ झाल्यानंतर इथं काय चेक करेन मी एंटर इयर हा मेसेज तिथे दिसेल कारण आउटपुट स्क्रीन आपल्याला इमॅजिन करावं लागते आणि आउटपुट स्क्रीनमध्ये काय असतं एंटर इयर टाकशाल तुम्ही इयर टाकल्यानंतर आता काय होईल स्कॅनएफ काय करेल त्याला रीड करेल म्हणजे इथं काय होईल %d आणि मला स्टोअर कुठं करायचं स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल पाहिजे मग व्हेरिएबल डिक्लेअर केलं घेतलं मी. आता इंटिजरमध्येच राहता नाही इयर मोस्टली तर मी इंटिजर इथं काय केलं YAR ह्या नावानेच काय केलं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. आणि मला आता स्टोअर कुठं करायचं %d म्हणजे ॲड्रेस ऑफ कुठं स्टोअर करायचे ॲड्रेस ऑफ इथं करा शिफ्ट ॲड्रेस ऑफ YAR जे व्हेरिएबलचं नाव तुम्ही वरती घेतलं तेच काय केलं मी त्याच्या ॲड्रेसवर जाऊन काय करा स्टोअर करा. कशाला जे पण तुम्ही इयर टाकणार आहे ते रीड करून काय करायचं वरती जाऊन स्टोअर करायचं. नंतर आता मला काय करायचं त्याच्यानंतर आता मला करायचं इफ काय झालं इयर सगळ्यात पहिली कंडिशन काय होती जर तुमचं 400 डिवाइड होऊन गेला कम्प्लिटली डिवाइड होऊन गेला म्हणजे त्याचा रिमाइंडर काय आला 0 आला तर ही कंडिशन जरी ट्रू आली तरी काय राहणार आहे आपला इयर लीप इयर राहणार आहे. काय करतो मी मॉड 400 याला ड्राय रन करून दाखवलं तुम्हाला टेन्शन नका घेऊ. त्याच्यासोबतच काय आपलं आता मला सांगा दोन्हीपैकी एक कंडिशन असली ट्रू तर मला काय करायचं तर ते मी काय दोन्हीपैकी एक जरी ट्रू असलं तिथे आपण काय येऊ शकतो ऑर ऑपरेटर यूज करू शकतो. आतापर्यंत जेवढं शिकलं ते सगळं काय होणार आहे ते यूज होणार आहे. आता वाय मॉड 400 केल्यानंतर काय चेक करायचं मला इक्वल टू केलं तर तो 0 आला जर 0 आला म्हणजे तो काय होईल कम्प्लिटली डिव्हिजिबल होईल. त्यासोबत काय अजून एक कंडिशन काय आहे की तुमची एक कंडिशन अशी आहे जर इयर मॉड 4 केल्यानंतर काय इक्वल टू 0 आला आणि त्यासोबतच तो काय पाहिजे इयर मॉड काय करायचं मला 100 केल्यानंतर तो काय पाहिजे नॉट इक्वल टू 0 पाहिजे. तर सगळे ऑपरेटर ऑलमोस्ट रिलेशनल ऑपरेटर यूज झाले अरिथमॅटिक ऑपरेटर यूज झाले लॉजिकल ऑपरेटर पण यूज झाले सगळे ऑपरेटर इथं काय होतं यूज होतं आपले समजलं. याच्यानंतर आता मला काय करायचं हे झालं जर ही कंडिशन दोन्हीपैकी एक पण कंडिशन ट्रू झाली कारण इथं काय ऑर ऑपरेटर आहे ऑर ऑपरेटरमध्ये काय राहतं दोन्हीपैकी एक जरी 1 झाला तरी काय राहतं आपला रिझल्ट आपला 1 येतो म्हणजे की कंडिशन ही ट्रू होऊन जाते. तर इथं मला काय मेसेज द्यायचं माहिती का इथं मेसेज द्यायचं मला प्रिंटेफ काय करायचं नंबर किंवा लीप इयर काय करायचं लीप इयर असा मेसेज द्यायचा काय लीप इयर मेसेज द्यायचा. अदरवाईज एल्स ब्लॉकमध्ये काय एल्स ब्लॉकमध्ये राहील नॉट लीप इयर एल्स ब्लॉकमध्ये काय राहील
नॉट प्रिंटेफ काय करतो मी प्रिंटेफ इथं करतो नॉट लीप इयर नॉट लीप इयर समजलं. एक काय राहील एंटर इयर टाकशाल तुम्ही 2024 टाकलं 2024ला मी 400ने डिवाइड केलं तर तो इक्वल टू 0 येतोय का हां येतोय. तर आल्यानंतर काय होईल लीप इयर आपला काय होईल लीप इयर काय होऊन जाईल आपला लीप इयर आपला हे हा मेसेज आपल्याला दिसेल. चेक करायचं तुम्हाला. चला F9 दाबला मी F9 दाबला इथं काय केलं 2024 केलं तर 24 काय आपलं 2024 काय हे लीप इयर आहे. आत्ताचं करंट इयर लीप इयर आहे का नाही 2025 हे काय लीप इयर नाही आहे. चेक करायचं तुम्हाला अजून एकदा बघा मी काय केलं 2025 केलं 2025 काय नॉट लीप इयर आलं. लीप इयरमध्ये काय असतात 366 डेज असतात आणि एक इयरमध्ये किती असतात इन जनरल 365 आपले काय असतात नंबर ऑफ डेज असतात. मी काय करतो आता याला ड्राय रन करून दाखवतो कारण मला माहिती आहे की बऱ्याचशा मुलांना अजून पण या गोष्टी समजलेल्या नसतील. आलं याला करतो ओपन एपिक पेन आणि आता इथं काय सांगतो तुम्हाला पूर्ण कोड व्यवस्थित समजून सांगतो. हां तर आपल्याला आता इथं काय चेक करायचं आहे इथं आपल्याला चेक करायचं की ही कोणतं पण इयर आपलं हे लीप इयर आहे की नाही हे मला चेक करायचं आहे. काय चेक करायचं आहे कोणतं पण इयर हे आपलं लीप इयर आहे की नाही हे मला चेक करायचं आहे. जसं की आपलं इयर आहे इयर कोणतं आहे 2024 हे आपलं काय गिवन इयर आहे. या इयरला म्हणजे 2024 मॉड 400 केल्यानंतर तो इक्वल टू काय आला 0 आला. म्हणजे 400नी जर मी काय केलं याला डिवाइड केलं कशाला 2024ला जर त्याचा रिमाइंडर 0 आला म्हणजे काय झालं ते इयर काय लीप इयर आहे. जसं की इथं काय आलं 400 2 काय येऊन लागेल आपलं येऊन लागेल पूर्ण 20,000 मग इथं काय होईल 24 येऊन लागेल. आणि इथं बघशाल तुम्ही तर ऑलमोस्ट आपला हा प्रोग्राम तुम्ही बघा जर 2024 मॉड काय केलं 400 केलं काय केलं 400 केलं म्हणजे 4 आणि ते 5ला पण जातो आणि 6ला जातो म्हणजे हा काय होणार आहे कम्प्लिटली डिव्हिजन होणार आहे म्हणून तो काय 0 येईल. ही कंडिशन ट्रू झाली ना आपली दोघींपैकी एक पण कंडिशन ट्रू आली म्हणजे काय लीप इयर असतो. ऑर ऑपरेटरमध्ये यूज केलं ना जसं की इकडे काय आला 1 आला आता याची जिथं पण चेक झाला तो की 2024ला मी 4नी मॉड केलं तर 0 येणार आहे का हो ऑब्विसली येईल कारण 400नी होतोय तो 4नी पण काय होणार आहे तो डिवाइड होऊन जाणार आणि त्याच्यासोबत तो 100नी होतोय का 2024 100नी नाही होते 100नी कम्प्लीट डिव्हिजन नाही होते म्हणून दोघं 1 आले म्हणून आपला रिझल्ट काय आला लीप इयर आपला रिझल्ट आला काय आला लीप इयर रिझल्ट आला. तसं 2025ला मी 400नी डिवाइड केलं काय येईल नाही येणार आपल्याला जे रिझल्ट पाहिजे तो येणार नाही. एक कोणता तरी रिमाइंडर उडेल म्हणजे की आपलं इक्वल आहे का नाही म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली आणि ही पण कंडिशन तुम्ही चेक कराल तर ही पण काय होऊन जाईल फॉल्सच होऊन जाईल कारण की 4नी नाही होणार 4नी नाही झालं म्हणजे काय एक कंडिशन फॉल्स झाली म्हणजे दुसरी पण काय होईल दुसरी पण काय होऊन जाईल आपली अँड आहे ना दोघीपैकी एक जरी झाली तरी काय होईल फॉल्स आपली होऊन जाईल. या ब्रॅकेटमध्ये एक रिझल्ट येईल आणि तो कशाशी कम्पेअर करा इकडून येणारा रिझल्ट मग नंतर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट जर ही नॉन झिरो आली तरच हे स्टेटमेंट काय होईल आपलं प्रिंट होईल. समजलं लीप इयर काय असतं तर हे लीप इयरचा प्रोग्राम आहे हा व्यवस्थित तुम्ही करून जा. हा तुम्हाला म्हणजे कंडिशन तुम्हाला माहीत पाहिजे काय ॲक्च्युअलमध्ये काय असतं समजलं. आता मेन जो पार्ट आहे आपला काय पुढचा जो पार्ट आहे पुढचा काय पार्ट आहे आपला नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे आपला मेन. हा प्रोग्राम आहे ना तुम्ही ट्राय करा कोणत्या प्लॅटफॉर्ममधून तो आपला GFG प्लॅटफॉर्म आहे त्याचं व्यवस्थित मी इथं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे सर्व गोष्टी दिलेल्या आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला कसं लिहायचं आहे. आता तुम्हाला फंक्शन वगैरे शिकवेल नाही रिटर्न वगैरे शिकवलं नाही तर मी डिरेक्टली तिथे जाऊन पण एक्सप्लेन केला असता पण तुम्ही नोट्समध्ये राहू द्या जेव्हा मी फंक्शन शिकवल तेव्हा परत या प्रोग्रामला मी तिथे घेऊन घेईन. आजचा जो मेन गोल होता आपल्याला शिकायचं आहे इफ एल्स तर इथं लक्षात ठेवा इफ एल्स आणि एल्सच्या वेळेस की पहिली गोष्ट म्हणजे इफ आणि एक्सप्रेशन 2 आणि एक्सप्रेशन 1 म्हणजे इथे एक्सप्रेशन 1 आणि एक्सप्रेशन 2 या दोघं पण काय असतील कंडिशन चेक करतात. काय करते कंडिशन चेक म्हणजे ही जर पहिली जर कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल दुसरी चेक होईल आणि दुसरी जर फॉल्स झाली तर डायरेक्ट तिसरा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. काय होईल समजते ना तुम्हाला मी काय सांगतो. पहिली जर कंडिशन काय झाली आपली काय होऊन गेलं आता मला सांगा सगळ्यात पहिले काय इफ ब्लॉक एक्झिक्यूट केव्हा होईल जेव्हा ही एक्सप्रेशन आणि कंडिशन काय होईल ट्रू होईल. जेव्हा ही एक्सप्रेशन आणि कंडिशन ट्रू झाली तेव्हाच काय होईल कोड 1 आपला एक्झिक्यूट होईल. अदरवाईज काय एल्स इफमध्ये काय ही कंडिशन जर काय झाली ही कंडिशन जर फॉल्स झाली तर काय होईल हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. मला सांगा इफवाला जर एकदा चेक झाला आणि ती कंडिशन जर ट्रू झाली तर काय होईल फक्त इफवालाच एक्झिक्यूट होईल बाकीचे होतील का नाही होणार. म्हणजे कोड 1च एक्झिक्यूट होईल कोड 2 आणि कोड 3 होतील का नाही केव्हा जेव्हा इफचा ब्लॉक एक्झिक्यूट झाला. एल्स इफच्या ब्लॉकमध्ये काय असतं परत जर ही कंडिशन फॉल्स झाली तर ऑब्विसली काय चेक होणार आहे आपली इफ एक्सप्रेशन म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली तर काय होईल कोड 1 चालेल बाकीचे कोड 2 आणि कोड 3 चालणार आहे का नाही चालणार. जर हीच कंडिशन फॉल्स झाली तर काय चालेल आपली ही चालेल एल्स इफ वाला ब्लॉक एक्सप्रेशन 2 कंडिशन जर
ही ट्रू झाली तर फक्त काय चालेल कोड 2 चालेल, बाकी कोड 3 आणि कोड 1 चालणार आहे का नाही. आणि ही पण फॉल्स झाली, ही पण फॉल्स झाली तर कोणता ब्लॉक चालेल कोड 3 वाला ब्लॉक चालेल. समजलं. म्हणजे काय आहे की स्टेटमेंटला कंट्रोल करायचं काम करते. म्हणजे की इफ वाली कंडिशन ट्रू झाली तर कोड 1 चालेल, बाकीचे कोड 2 आणि कोड 3 चालणार आहे का नाही. तसंच ही कंडिशन इफ वाली कंडिशनच फॉल्स झाली तर कोणता ब्लॉक चालेल एल्स इफ वाला ब्लॉक चालेल. एल्स इफची कंडिशन जर ट्रू झाली, एल्स इफची कंडिशन ट्रू झाली तर कोड 2 चालेल आणि बाकी कोड 3 आणि कोड 1 हे चालणार नाही. समजलं काय विषय. तर एकदा प्रोग्राममध्ये सांगतो तुम्हाला. जसं की प्रोग्राममध्ये बघा की 2 नंबर आहे, A = 10 B = 20 आणि आपला काय सॉरी एकच नंबर घेऊ. जर इफ A > काय 0 आहे, ते A > 0 म्हणजे काय तो नंबर काय पॉझिटिव्ह आहे. नंतर दुसरं म्हणजे एल्स इफमध्ये काय केलं इफ A <0 0 एल्स इफ नंतर मग काय राहते दुसरी आपल्याला काही कंडिशन घ्यायची असेल तेव्हा काय यूज करतो एल्स इफ यूज करतो. इथं काय राहील <0 म्हणजे काय निगेटिव्ह आपला नंबर राहील. काय राहील निगेटिव्ह आपला नंबर राहील. हा काय एल्समध्ये काय असतो हा नंबर राहील 0. एल्समध्ये काय असेल 0 म्हणजे की तुमचा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह नाही म्हणजे काय ऑब्वियसली 0 राहील. जेव्हा आता एमध्ये काय 10 <0 आहे ना तर काय होईल आपली पॉझिटिव्ह वाली चालेल, बाकीचे ब्लॉक चालतील का निगेटिव्ह आणि 0 वाला ब्लॉक चालेल का नाही चालणार. समजा एमध्ये मी काय केलं इथं 0 टाकला तर कोणता ब्लॉक चालेल डायरेक्टली एल्सवाला, कारण इथं चेक होईल 0 <0 आहे का नाही, इक्वल आहे 0 पण ग्रेटर नाही, <0 आहे का नाही. मग कोणता ब्लॉक उरला लास्टवाला एल्सवाला ब्लॉक ऑलवेज एक्झिक्यूट होईल जर या दोन कंडिशन फॉल्स झाल्यात तर. आलं देणार आलं. आता यांचा कोड आपण करून बघू डायरेक्टली पूर्ण कोड आता व्यवस्थितपणे बघू. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे मला आता इथं आपलं करायचं आहे ह्या कोडला मी काय करतो डिलीट करून देतो. लिहिला तुम्ही व्यवस्थित टाईप वगैरे करत चला, नोट्स बनवत चला, नाही तर काय होऊन जाईल लास्टला तुम्हाला काहीच आठवणार नाही. वाईड मेन आता मी काय करतो की वाईड मेन केल्यानंतर आता मेन जे मला फंक्शन आहे मला काम काय करायचं आहे एक नंबर स्टोअर करायचा आहे. जसं की इंट ए मी डिक्लेअर करतो आणि युजरकडून नंबर घेतो. मी काय करतो युजरकडून नंबर घेतो. इथं काय करतो मी प्रिंट एफ इथं टाकतो मी एंटर अ नंबर. काय करतो एंटर अ नंबर हा मॅसेज टाकला. आता काय करा युजर एक नंबर टाकाल त्या नंबरला स्टोअर कुठं करायचं मला ए व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल तिथे जाऊन काय करायचं स्टोअर करायचं. म्हणजे कुठं स्कॅन एफ रीड करून त्याला काय करायचं ए व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल तिथे जाऊन स्टोअर करायचं. स्कॅन एफ इथं काय करेल मी %d आणि स्टोअर कुठं करायचं स्टोअर मला करायचं ॲड्रेस ऑफ ए व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल तिथे जाऊन काय करायचं मला स्टोअर करायचं. काय करायचं ए व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल जो आपण वरती डिक्लेअर केला आहे तिथे जाऊन काय करायचं स्टोअर करायचं. ते स्टोअर केल्यानंतर आता मला चेक काय करायचं आहे इफ काय झालं ए > काय असेल 0 असेल काय असेल ए > 0 असेल तर आपल्याला काय करायचं आहे इथं लिहायचं नंबर इज इथं काय लिहायचं प्रिंट एफमध्ये काय लिहायचं प्रिंट एफ नंबर इज पॉझिटिव्ह. इथे काय लिहायचं नंबर इज पॉझिटिव्ह. अदरवाईज मला एल्समध्ये काय लिहायचं एल्समध्ये की नंबर इज निगेटिव्ह. पण मला आता काय करायचं 0 आहे का नाही ते पण चेक करायचं. तिथं काय केलं मी एल्स इफवाला ब्लॉक चालवला. जर तुमचा ए काय असेल << असेल कशापेक्षा 0 पेक्षा तर तुम्हाला काय करायचं आहे नंबर इज प्रिंट एफ नंबर इज निगेटिव्ह झालं नंबर इज निगेटिव्ह. अदरवाईज लास्टला कोणता ब्लॉक असेल एल्सवाला ब्लॉक. याच्यात काय आहे प्रिंट एफ काय करेल मी 0. म्हणजे आता काय आपला जर पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही मग लास्टला काय असेल आपलं लास्टला असेल आपला 0. तर याला काय करतो मी F9 करून इथे तुम्हाला कंपाईल करून दाखवतो. काय करतो कंपाईल आणि आपलं काय चुकलं होतं स्पेलिंग चुकलं होतं. आता काय करतो मी बिल्ड अँड रन केलं मी. बिल्ड अँड रन म्हणजे काय F9 केल्यानंतर मला काय मेसेज दिसला आउटपुट स्क्रीनवर एंटर अ नंबर. आता आपल्याला काय चेक करायचं एंटर अ नंबर बघून काय चेक करायचं आपल्याला हे दाखवायचं की हा नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह का 0 आहे. तर मी काय केलं 2 टाकला तर नंबर काय आला पॉझिटिव्ह. पण आता मला काय करायचं परत आता चेक करायचं आणि मी काय करेल निगेटिव्ह नंबर इथे टाकेल. काय करेल इथे निगेटिव्ह नंबर टाकेल. निगेटिव्ह नंबर म्हणजे काय -3 टाकलं मी. -3 काय हा निगेटिव्ह नंबर आहे तर मला आउटपुटमध्ये काय मिळाला नंबर इज निगेटिव्ह असा मेसेज मिळाला. मी अजून काय करतो याच्यामध्ये अजून एक काय करतो की याला परत मी रन केलं आणि इथं काय केलं 0 टाकलं. 0 टाकल्यावर मला काय मिळालं 0 आपल्याला मेसेज मिळाला. का मिळाला जेव्हा मी पॉझिटिव्ह टाकतो जेव्हा नंबर हा पॉझिटिव्ह टाकतो तिथे चेक होतो की तुम्ही जो नंबर टाकता तो काय ग्रेटर आहे का कशापेक्षा की 0 पेक्षा ग्रेटर आहे का हां आहे तर काय होईल इथं नॉन 0 म्हणजे 1 येऊन लागेल. कंडिशन ट्रू झाली म्हणजे कोणतं स्टेटमेंट चालेल नंबर इज पॉझिटिव्ह. हे दोन्ही चालणार आहे का नाही हे दोन्ही नाही चालणार. कोणतं चालेल फक्त इफवालाच ब्लॉक चालेल. अदरवाईज कोणतं चालेल हे अदरवाईज एल्सिफमध्ये काय होईल एल्सिफमध्ये हे होईल की म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली जसं निगेटिव्ह नंबर होता आपला निगेटिव्ह नंबर होता -10 ग्रेटर दॅन 0 आहे का नाही. मग ती कंडिशन फॉल्स झाली म्हणजे कोणता ब्लॉक होईल हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. -10 <0 आहे आहे तर मग काय होईल ही कंडिशन ट्रू जाईल एल्सिफवाला ब्लॉक ट्रू होऊन जाईल आणि नंबर इज निगेटिव्ह.
आणि समजा हे दोन्ही पण नाही, नंबर काय 0 आहे, 0 लेस दॅन 0 आहे का नाही, 0 ग्रेटर दॅन 0 आहे का नाही, म्हणजे कोणता ब्लॉक चालला आपला एल्स वाला ब्लॉक. आणि एल्स वाला ब्लॉकमध्ये काय रिझल्ट दिसला मला 0 हा रिझल्ट दिसला. पण तुम्ही म्हणशाल सर हा एल्स इफ वाला ब्लॉक आपण एकच वेळा घेऊ शकतो का? नाही, तुम्ही काय घेऊ शकता, मल्टिपल टाईम घेऊ शकता. आणि ते मल्टिपल टाईम कसे घेतले जातात हे तुम्हाला आता क्वेश्चनच्या द्वारे मी सांगणार आहे. काय होतं क्वेश्चनच्या द्वारे दाखवणार आहे. जसं की हा ग्रेड कॅल्क्युलेटर आहे. ग्रेड कॅल्क्युलेटर म्हणजे इथं काय केलेलं आहे की सगळ्यात बघा की मला पर्सेंटेज यूजरकडून घ्यायची आणि त्या पर्सेंटेजच्या बेसिसवर काय द्यायचं मला ग्रेड द्यायची. आता ग्रेड 1 2 3 थोडी राहणार आहे आपले, मल्टिपल ग्रेड्स राहतील. सगळ्यात पहिले काय होईल इफमध्ये चेक होईल, जर त्या पर्सेंटेज त्याचे ग्रेटर दॅन काय असेल 90 असेल तर ग्रेडमध्ये काय केलं फक्त मी ए असाइन करून दिला. असाइन केलं म्हणजे काय, एक पहिल्यांदा तुम्हाला कॅर डिक्लेअर केलं आहे आणि ते ग्रेडला असाइन केलं आहे. म्हणजे जर ही कंडिशन ट्रू झाली आपली की पर्सेंटेज ग्रेटर दॅन काय 90 तर ग्रेडमध्ये काय येऊन लागेल ए आपला येऊन लागेल. अदरवाईज हा ब्लॉक जर फॉल्स झाला तर काय होईल, पर्सेंटेज ग्रेटर दॅन 80 आहे का, मग ग्रेड बी. ग्रेटर दॅन 17 जर ही पण फ्लॉस झाली तर कोणती ग्रेटर दॅन 70 का, मग हा ब्लॉक होईल. नंतर ग्रेटर दॅन 60 का, हे तिघं फॉल्स झाल्यानंतर हा ब्लॉक होईल. तिन्ही फॉल्स झाल्यानंतर, कारण की काय एक कंडिशन ट्रू झाली तर बाकीचे एक्झिक्यूट होता का आपले नाही. जसं ग्रेड पर्सेंटेज ग्रेटर दॅन 60 असेल तर काय ग्रेड डी. एल्स हे सगळे ब्लॉक फेल गेले, मग लास्टचा कोणता ब्लॉक चालतो आपला ग्रेडवाला, ग्रेड काय फेल. मग लास्टला जी ग्रेडमध्ये जी व्हॅल्यू समजा ए आला तर काय होईल इथं मी एला प्रिंट करून देईल, समजा बी आला तर काय होईल त्या बीला मी इथं प्रिंट करून देईल. हा प्रोग्राम आपण